तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण व्हिडिओ बनवतो आहे, तुम्हाला दिसलंच असेल. आज आपण सगळ्यात मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ बनवत आहे जितो स्ट्रॉंग गाडीचा. तर महिंद्रा कंपनीने 2015 मध्ये जेव्हा जितो लॉन्च केली होती तेव्हापासून आतापर्यंत एकदम चांगला रिस्पॉन्स आपल्या जितो गाडीला भेटलेला आहे. तर त्याच्यामुळेच कंपनीने आता जितो मध्ये कन्वर्ट करून दोनच मॉडेल ठेवलेले आहे. जितो L6 16 मॉडेल आणि हे एक आता नवीन मॉडेल काढलेलं आहे 2022 पासून जितो स्ट्रॉंग मॉडेल डिझल सीएनजी आणि पेट्रोल तुम्हाला तिन्ही व्हेरियंट्स मध्ये जितो स्ट्रॉंग मॉडेल अवेलेबल आहे. तुम्ही कोणतं पण मॉडेल घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता गाडी आहे मित्रांनो आपल्या समोर जितो स्ट्रॉंग डिझल मॉडेल. तर आपण आता जितो स्ट्रॉंग डिझल मॉडेलची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे A to Z. तर तुम्ही बघू शकता समोर महिंद्राचा लोगो दिलेला आहे जितोला. खाली तुम्ही एलईडी फॉग लॅम्प टाकू शकतात. आणखी आपल्या हॅलोजन लाईट्स आहे, अजून टर्न हेडलॅम्प आणि इंडिकेटर्स पण दिलेले आहे. इथं तुम्हाला वायफर दिसून जातो गाडीला जितो स्ट्रॉंगला. आणि तुम्हाला मोस्ट म्हणजे सगळ्यात भारी तिची जी गोष्ट आहे सिटिंग कॅपॅसिटी आणि कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करण्यासाठी जे ड्रायव्हर सीट आहे ती तुम्हाला आपण कॅबिन मधून दाखवणार आहे. या तर तुम्हाला मित्रांनो फर्स्ट दोन्ही दरवाजांवर स्ट्रॉंग नावाची बॅचिंग दिसणार आहे जितो स्ट्रॉंग. तर तुम्हाला चला कॅबिन मध्ये पहिले तुम्हाला कॅबिनचा आपण टूर देऊन टाकू कॅबिन मध्ये काय काय आहे कसे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जितो स्ट्रॉंगची कॅबिन आहे. तुम्ही सीट्स ऍडजस्ट करू शकतात समोर पाठीमागे तुमच्या हाईटनुसार तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकतात. कम्फर्टेबल बसू शकतात. आपल्या ड्रायव्हर सोबत आणखी एक माणूस बसू शकतो त्या साईडने. आणि तुम्ही आता समोर बघू शकतात ही आपल्या जितो स्ट्रॉंगचं डिजिटल मीटर आहे. त्याच्यामध्ये डिझेल टाइम तुम्हाला काय मेसेज असेल, पहिले आपल्या ज्या महिंद्राच्या ज्या सगळ्या गाड्या होत्या त्यांना इथं मीटर येत होतं दुसरं चेक करण्यासाठी. आता ते मीटर बंद झालेलं आहे. ते मीटर बंद होऊन डायरेक्ट आपण स्क्रीन मध्ये बघू शकतो. इथं आपल्याला लाईट्स ऍडजस्ट करण्यासाठी लाईटचा आपण दूर जवळ घेण्यासाठी इथं ऍडजस्टमेंटसाठी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे इमर्जन्सी लाईट राहतात त्यांना बाजूला बटन राहतं, पण आपल्या जितोमध्ये इथं आपली जी स्टेअरिंग आहे स्टेअरिंगच्या खाली इमर्जन्सी लाईट ऍडजस्ट करण्यासाठी इथं स्विच दिलेला आहे. इथं हॉर्न आहे, स्टेअरिंग पण एकदम कम्फर्टेबल आहे. तर मित्रांनो इथं आपल्याला इमर्जन्सी लाईट साठी स्विच दिलेला आहे. इथं हँडब्रेक आहे. 2 जण माणसं व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल होऊ शकतात, ड्रायव्हर प्लस एक को ड्रायव्हर कोणतरी सोबत. इथं आपल्याला गेअर ऍडजस्टमेंटसाठी दिलेलं आहे. आणि इथं आपण काही पण तुमचे डॉक्युमेंट्स असू शकतात गाडीचे ते तुम्ही इथं ठेवू शकतात त्याच्यासाठी. आणि की दिलेली त्याला जी आपली गाडी चालू करण्याची चावी आहे त्या चावीने ते तुम्ही बॉक्स ओपन करू शकतात. तर मित्रांनो तुम्ही कॅबिनचं बघितली, कॅबिन मध्ये काय काय फीचर दिलेले आहे कंपनीने. आता मोस्ट म्हणजे जे टायर साईज दिलेली आहे 2015ला आपण जेव्हा गाडी लॉन्च केली होती महिंद्रा कंपनीने जी टायर साईज होती त्याच्यामध्ये काही चेंज केला नाही. तुम्ही बघू शकता 12 साईजचा टायर दिलेला आहे कंपनीने आपल्या या गाडीला. इथं पाठीमागं बघू शकता इथं डिझेल टँक आहे, 10 लिटरचा डिझेल टँक आहे मित्रांनो. इथं गाडीला कंपनीकडून एक स्टेपनी पण येते. पाठीमागं चेसी बघू शकतात एकदम दंडम चेसी बनवलेली आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो जितो गाडीमध्ये पहिले जेव्हा जितो लॉन्च केला त्या खूप छोटी जी ट्रॉली साईज आहे टेक लेंथ ती खूप कमी दिलेली होती. पण आता ह्या जितो स्ट्रॉंग मध्ये कंपनीने 7 फूट लांब एवढी रुंद एवढी लांबी असलेली आपली ही ट्रॉली दिलेली आहे गाडीला. याच्या कंपॅरिझन मध्ये अदर ज्या कंपन्या आहे दुसऱ्या त्यांच्या कोणत्याच गाडीची एवढ्या छोट्या सेगमेंटमध्ये एवढ्या लांब ट्रॉलीवाली गाडी कोणतीच नाहीये. तर आपली महिंद्रा कंपनीची जितो स्ट्रॉंग गाडी आलेली आहे. इथं तुम्ही मध्ये बघू शकता मित्रांनो इथं मशीन आहे. इथं तुम्हाला समजा गाडीचं आपल्याला ऑइल काही प्रॉब्लेम झाला काही चेक करायचं असं आपला व्हीलपाना राहतो कंपनीने दिलेला आपल्याला तो व्हीलपाना लावून तुम्ही ओपन करून गाडीचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच जागेवर सॉल्व्ह करू शकता. पाठीमागून आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कंपनीने 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर दिलेले आहे. जर कोणी गाडी तुम्हाला पाठीमागे तुम्ही रिव्हर्स घेताय आणि तुम्ही बघितलंच नाही पण तुम्हाला मध्ये जेव्हा ते सिग्नल देतं जेव्हा कोणी आता जसं मी उभा इथे तर इथं आणि गाडी रिव्हर्स आली माझ्या जवळ तर मध्ये जसं जो सिग्नल आहे तसं जशी गाडी माझ्या जवळ येईल जसं जसं तो सिग्नल जोरात वाजेल. इथं नंबर प्लेट फिट केल्यानंतर इथं लाईट दिलेली आहे आपल्याला. इथं रिव्हर्स पार्किंग लाईट आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इकडून आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बॅटरी बघू शकता. कंपनीने बॅटरी दिलेली आहे. गाडीची जी आपल्याला स्टार्टरसाठी जी गरज आहे तेवढ्या एक मापानुसार बरोबर कंपनीने बॅटरी दिलेली आहे. आणि मेन गोष्ट मित्रांनो
इथं आपला डिझेल एक्झॉस्ट फ्यूल DEF ची टँक दिलेली आहे. ती पण आपली 10 लिटरची टँक आहे मित्रांनो. तिकडून 10 लिटरची डिझेलची टँक, इकडून डेफची 10 लिटरची टँक. आणि तुम्ही मशीन बघू शकता मित्रांनो, इथं पाठीमागं मशीन आहे. आणि मेन गोष्ट मित्रांनो, जे सस्पेन्शन आहे हे लिव्ह स्प्रिंग सस्पेन्शन दिलेले आहे गाडीला. ते मित्रांनो जी पहिली आपली जितो प्लस होती 6-16 भरपूर गाड्या होत्या आपली जितोचे जे मॉडेल बंद झाले, त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये ह्या जितो स्ट्रॉंग मॉडेलमध्ये हे एक म्हणजे त्यांनी चेंज करून आणलेलं आहे. हे तुम्ही जे स्प्रिंग सस्पेन्शन बघू शकतात ते एकदम स्ट्रॉंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या गाडीचं पण कंपनीने नाव जितो स्ट्रॉंग ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण गाडीचा पूर्ण वॉक राऊंड घेतलेला आहे. तुम्हाला गाडी आपण समोरपासून एकदम पाठीमागून टायर मशीन सगळं A to Z दाखवलेलं आहे मित्रांनो. तर गाडीचं मेन गोष्ट म्हणजे आता मित्रांनो त्याची फीचर्स आणि जे आपण सांगितलेले म्हणजे मायलेज किती आहे, तिची एक शोरूम प्राइस किती आहे आणि गाडी मोस्ट म्हणजे गाडी कोणासाठी कोण घेतल्यानंतर एकदम कम्फर्टेबल त्यासाठी राहू शकते गाडी ऍव्हरेज मध्ये आणि त्याला घेतल्यानंतर फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, या गाडीची जी गाडीचा ऍव्हरेज मायलेज ठेवलेला आहे 32 किलोमीटर प्रति लिटरचा ऍव्हरेज कंपनीने दिलेलं आहे. पण लोडिंग तुम्हाला जेव्हा तुम्ही लोड घेऊन माल एकदम गावात कुठं पण सिटीमध्ये कुठं फिरशाल, तुम्हाला एक गाडी ही 27 ते 28 प्रति लिटर ऍव्हरेज देणार आहे तुम्हाला ही गाडी. आणि मोस्ट म्हणजे या गाडीची जी एक शोरूम आहे 5,20,000 पासून एक शोरूम स्टार्ट झालेली मित्रांनो जी तो स्ट्रॉंग मॉडेलची. आणि मित्रांनो, या गाडीची जे पूर्ण गाडीचं जे वजन आहे ग्रॉस व्हेकल वेट आहे ते 1600 kg आहे आणि गाडीची जी पासिंग आहे कंपनीने 850 kg ची पासिंग दिलेली आहे. तुम्ही बॉडी बनवल्यानंतर जास्तीत जास्त या गाडीमध्ये माल 13, 14, 15 क्विंटल माल टाकू शकतात. आणि जे शेतकरी वर्ग झाला, एजन्सीज झाल्या माल वाहण्यासाठी, ज्याचा 200 ते 300 किलोमीटर दररोजचा डेली रन आहे, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट गाडी मित्रांनो. तुम्ही या कंपॅरिझन मध्ये दुसरी कोणती गाडी बघत असाल या प्राइस मध्ये आणि या फीचर्स मध्ये, तर तुम्हाला कधी पण महिंद्राची ही जितो गाडी कम्फर्टेबल राहणार आहे. कारण आपण भरपूर बघतो जे शेतकरी जे मोठे मोठे सिटीज आहेत त्या सिटीजच्या शेजारचे जे शेतकरी वर्ग आहे गावातील, भरपूर जण भाजीपाला करतात. भाजीपाला वाहण्यासाठी मोटरसायकलीवर त्यांना लवकर पावसाळ्यात थंडीमध्ये कॅरेट घेऊन गाडीवर 2 व्हीलरवर जाण्यापेक्षा तुम्ही या गाडीत जाऊ शकताय. कारण ही गाडी तुम्हाला 27-28चं ऍव्हरेज देणार आहे. तुम्ही हिची ट्रॉली पण बघू शकता, 7.5 फूट ट्रॉली आहे. या ट्रॉलीमध्ये तुम्ही कॅरेट्स, भाजीपाला काही पण एकदम भरपूर एकदम एकदम मोकळा ढाकळ ठेवून तुम्ही एकदम तुमचे जे लोकेशनला जायचंय ते जाऊ शकतात. आणि ज्याची कोणाची एजन्सीज राहती तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये, त्यांना आसपास माल सप्लाय करायचा राहतो, त्याच्यासाठी एकदम कम्फर्टेबल गाडी आहे. ड्रायव्हर म्हणजे पुढे कॅबिन आहे, कॅबिन मध्ये पण तुम्ही सामान ठेवू शकतात आणि सामान ठेवल्यानंतर तुम्ही 200 ते 250 किलोमीटर दिवसभर एकदम आरामशीर फिरू शकतात. एक 4 ते 5 लिटर मध्ये तुम्ही सगळा तुमचा रन कव्हर करू शकता. तर मित्रांनो, तर हा होता आपला व्हिडिओ पूर्ण जितो स्ट्रॉंग गाडीबद्दल माहितीचा. तर तुम्हाला कसं वाटली जी ही माहिती आणि ही गाडी, आणि जर कोणी घ्यायला असेल तर त्याच्याबद्दल पण आम्हाला रिव्ह्यू कळवा कमेंट्स मध्ये. आणि अशाच नवनवीन ज्या मोस्ट डिमांडिंग गाड्या आहे, प्रॉफिटेबल गाड्या तुम्हाला पाहिजे ना असेल व्हिडिओ नवीन तर आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर कोणाला गाडी घ्यायचीच असेल त्याच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करा, त्याचा फायदा होईल.